नमस्कार मित्रांनो. आई हा शब्द उच्चारताना आपण कधी थांबून विचार केला आहे का? ती कशी असते? ती कधी तक्रार करत नाही, कधी हिशोब मागत नाही, फक्त आयुष्यभर आपल्यासाठी जगत राहते. पण आज ही कथा आहे त्या आईची, जिला तिच्याच 2 मुलांनी घराच्या उंबरठ्याबाहेर उभं केलं. ही कथा रडवण्यासाठी नाही, ही कथा प्रश्न विचारण्यासाठी आहे. आईचं प्रेम इतकं स्वस्त कधी झालं? जर तुमच्या घरात आई असेल तर ही कथा शेवटपर्यंत ऐका, कारण ही फक्त कथा नाही, ही उद्या कुणाचं तरी वास्तव्य असू शकतं. मी हे शब्द लिहिते, हात थरथरतोय, डोळ्यात पाणी साठवलंय आणि मनात वर्षानुवर्षाचं दुःख उसळून आलंय. माझं नाव सावित्री. आज माझी ओळख एवढीच उरली आहे, ती आई जिला तिच्याच मुलांनी घराबाहेर काढलं. पण एका ओळखी आधी माझं आयुष्य खूप मोठं होतं, संघर्षांनी, स्वप्नांनी आणि त्यागांनी भरलेलं. मी एका छोट्याशा गावात जन्मले, मातीच्या घरात, भिंतीवर चुन्याचा रंग आणि अंगणात तुळशीची रोपं. आई सकाळी लवकर उठायची, चूल पेटवताना तिच्या चेहऱ्यावर थकवा असायचा, पण माझ्याकडे पाहिल्यावर तो थकवा क्षणात विरून जायचा. ती मला म्हणायची, सावित्री, आयुष्यात खूप सहन करावं लागतं, पण सहन करतानाच माणूस मोठा होतो. तेव्हा मला या शब्दाचा अर्थ कळत नव्हता, पण आयुष्याने मला तो एकेका श्वासागणिक शिकवला. वयाच्या 18व्या वर्षी माझं लग्न ठरलं. नवीन घर, नवीन माणसं आणि नवीन अपेक्षा. माझ्या हातात मेहंदी होती, पण मनात भीती होती. आपण तेथे जमवू शकू का, हा प्रश्न मी मनाशीच विचारला. माझा नवरा माधवराव फारसा बोलका नव्हता, पण प्रामाणिक होता. मी ठरवलं, हेच माझं जग, हेच माझं आयुष्य. पहाटे उठणं, चूल पेटवणं, पाणी भरणं, सासू सासऱ्यांची सेवा करणं. माझं आयुष्य घराच्या 4 भिंतीत अडकलं होतं. पण मी कधी तक्रार केली नाही, कारण मला शिकवलं गेलं होतं, बाईंनी घर टिकवायचं असतं. पहिल्यांदा जेव्हा माझ्या कुशीत मूल आलं, तेव्हा मला वेदना विसरायला झाल्या. तो छोटासा जीव माझ्या बोटाला धरून झोपलेला. मी त्याच्याकडे पाहून रडले. आनंदाने, भीतीने आणि जबाबदारीने. मी त्याचं नाव ठेवलं अनिकेत. त्या दिवशी मी स्वतःला विसरले, कारण मी आई झाली होती. काही वर्षांनी माझ्या कुशीत दुसरं बाळ आलं, समीर. आता माझं जग पूर्ण झालं होतं. माझं सगळं आयुष्य या 2 नावात सामावलं होतं. मी स्वतःसाठी काहीच मागितलं नाही. माझ्या इच्छा, माझी स्वप्न सगळं त्यांच्या भविष्यासाठी वाहून टाकलं. पण आयुष्य कधीच सरळ रेषेत चालत नाही. एक दिवस माधवराव आजारी पडले. डॉक्टर, औषध, धावपळ सुरू झाली, पण नशिबानं माझं ऐकलं नाही. त्या रात्री माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं. लोक रडत होते, मी स्तब्ध होते, कारण माझ्या डोक्यात एकच विचार घुमत होता, आता या 2 मुलांचं काय? दुसऱ्या दिवशी कुणीतरी म्हणालं, आता तू विधवा आहेस. पण मला ते मान्य नव्हतं. मी विधवा नव्हते, मी आई होती, आणि आईकडे रडायला वेळ नसतो. त्या दिवशी मी ठरवलं, मी तुटणार नाही, मी थांबणार नाही, कारण माझ्या मुलांच्या पायाखाली मजबूत जमीन तयार करणं हीच माझी जबाबदारी आहे. मला माहित नव्हतं, ही जबाबदारी एक दिवस मला घराच्या उंबरठ्याबाहेर उभी करेल. त्या रात्रीनंतर माझं आयुष्य 2 भागात विभागलं गेलं. एक माधवराव असलेलं आयुष्य, दुसरं मुलांसाठी जगायचं आयुष्य. मी रडले नाही, कारण रडण्यासाठी माझ्या डोळ्यात पाणी होतं, पण हातात वेळ नव्हता. नवऱ्याच्या जाण्यानंतर माझ्या अंगावर पांढरी साडी आली. लोक म्हणाले, आता हेच तुझं आयुष्य. पण मला त्या साडीपेक्षा माझ्या 2 लहान हातांचा भार जास्त जाणवत होता. अनिकेत अजून शाळेत होता, समीर तर अजून माझ्या पदरातच लपायचा. मी पहाटे उठायचे, घर आवरायचे, मुलांना शाळेत पाठवायचे आणि मग शेतात मजुरी, कधी विहिरीवर काम, कधी लोकांच्या घरी भांडी. हातावर फोड, पाठीवर ओझं, पण ओठावर हसू, कारण माझी मुलं मला हसत पाहायला हवी होती. अनेकदा घरात अन्न कमी असायचं. मी थोडं खायचे. उरलेलं मुलांना ते म्हणायचे, आई तू का खात नाहीस? मी हसायचे, मला भूक नाही रे. पण खरं सांगायचं तर आईची भूक मुलाच्या पोटात आपोआप शांत होती. माझं स्वतःचं शिक्षण अर्धवट राहिलं होतं, पण माझ्या मुलांचं
तसं होऊ द्यायचं नव्हतं. मी त्यांना शिकवलं, अक्षर नाही, मूल्य, प्रामाणिक राहा, मोठं व्हा, पण माणूस राहा. विधवाबाई म्हणजे समाजासाठी नेहमी प्रश्नचिन्ह. कोणी मदत करत होतं तर कोणी टिंगल. एकटीबाई हा शब्द मला बोचायचा, पण मी गप्प राहिली, कारण माझी लढाई शब्दाशी नव्हे नशिबाशी होती. वर्ष सरत गेली. अनिकेत मोठा झाला, समीर समजूतदार झाला. माझ्या कष्टांना हळूहळू आकार येत होता. मी रात्री देवापुढे एकच प्रार्थना करायची, देवा, माझं आयुष्य घे, पण माझ्या मुलांचं भविष्य उजळ ठेव. माझं शरीर थकायला लागलं, चक्कर यायची, हात थरथरायचे. डॉक्टर म्हणाले, आराम करा. पण आई आराम कधी करते? माझ्या वेदनेपेक्षा मुलांचं शिक्षण महत्वाचं होतं. त्या दिवसात मी अनेकदा आरशात पाहिलं. पांढऱ्या केसाची आई माझ्याकडे बघत होती, पण तिच्या डोळ्यात पराभव नव्हता. फक्त एक प्रश्न होता, माझी मुलं मोठी झाल्यावर मला आठवणीत ठेवतील ना? मला माहित नव्हतं त्या प्रश्नाचं उत्तर माझ्या आयुष्याला इतकं जखमी करणार आहे. काळ बदलला आणि माझ्या मुलांचं नशीबही बदललं. ज्या घरात कधी काळी भुकेचा वास यायचा, तिथे आता यशाचा सुवास दरवळत होता. पण त्या सुवासात माझ्या घामाचा वास कुणाला जाणवला नाही. अनिकेतचा निकाल आला. पहिल्याच प्रयत्नात तो इंजिनियर झाला. लोक घरात येऊन म्हणाले, आई, तुझ्या कष्टाचं फळ मिळालं. मी देवापुढे नमस्कार केला. डोळ्यात पाणी होतं, पण ते आनंदाचं होतं. त्या दिवशी मी सगळ्या वेदना माफ केल्या. समीरने छोटासा व्यवसाय सुरू केला. हळूहळू तो वाढत गेला. घरात आता पैशाची कमतरता नव्हती. नवे कपडे, नवे फर्निचर, नवं स्वप्न, पण माझ्या खोलीत तो जुना पंखा आणि शांतता होती. घर मोठं झालं, भिंती नव्या झाल्या, पण त्या भिंतीमध्ये माझं अस्तित्व लहान होत गेलं. माझं बोलणं जुन्या विचाराचं ठरू लागलं. माझा सल्ला गरज नसलेला वाटू लागला. एक काळ असा होता, मीच घराची मालकीण होते. आता मी फक्त एका खुर्चीची मालक होते. कोणी विचारायचं नाही, आई तुला काय हवंय? सगळे निर्णय माझ्याशिवाय व्हायला लागले. अनिकेत ऑफिसमध्ये व्यस्त, समीर धंद्यामध्ये गुंतलेला. मी चहा बनवायचे, पण तो थंड व्हायचा, कारण आईकडे बसायला वेळच नव्हता. एक दिवस मी सहज म्हणाले, मला जरा डॉक्टरकडे जायचंय. उत्तर आलं, आई आता वेळ नाही, नंतर बघू. तो नंतर कधीच आला नाही. घरात माणसं होती, पण माझं मन एकटं होतं. रात्री मी देवाशी बोलायचे, देवा, मी काय कमी केलं? उत्तर नव्हतं, फक्त शांतता होती. अनिकेतचं लग्न ठरलं. घरात आनंद होता. माझ्या चेहऱ्यावरही हसू होतं, पण निर्णय माझ्या विना घेतले गेले. मी पाहुणी होते माझ्याच घरात. मला माझ्या मुलाचा अभिमान होता, पण मनात एक भीती दाटून येत होती. आता माझी गरज पूर्णपणे संपली का? त्या रात्री मी माझ्या उशाखाली माझ्या जुन्या आठवणी ठेवल्या, कारण मला जाणवत होतं आयुष्याचा पुढचा अध्याय माझ्यासाठी अजून कठीण असणार आहे. अनिकेतचं लग्न ठरलं आणि घरात नवीन स्वप्नाचं वादळ आलं. माझ्या मनातही एक गोडशी आशा होती, माझीच मुलगी येणार आहे. पण प्रत्येक आशेला वास्तव्याची धार असते, हे मला तेव्हा कळलं नाही. लग्नाच्या दिवशी घर भरलेलं होतं. सनईचे सूर, हसणारे चेहरे, आणि मी एका कोपऱ्यात उभी. कोणी म्हणालं नाही, आई तू बस. मी स्वतःच बसली, कारण आई सवयीने बाजूला होती. अनिकेतची सून नेहा शिकलेली, स्वतंत्र विचाराची, आधुनिक. मी तिच्याकडे माझ्या तरुणपणाची छाया पाहिली, पण तिला माझ्यात फक्त एक जुनी आई दिसली. मी सकाळी उठून स्वयंपाकघरात गेली. नेहा म्हणाली, आई आता हे सगळं माझं काम आहे. मी मागे सरकले. त्या दिवशी पहिल्यांदा माझ्या हाताला काम नव्हतं. मी घर आवरताना जुन्या सवयीने काही केलं. नेहा म्हणाली, आई आजकाल असं करत नाही. ते वाक्य नव्हतं, ती माझ्या अस्तित्वावरची रेषा होती.
आता मी सल्ला देत नव्हते, कारण सल्ला म्हणजे वादाला निमंत्रण. मी गप्प राहिले. आई गप्प राहू लागली की ती हळूहळू अदृश्य होते. एक दिवस मी अनिकेतला म्हणाले, मला जरा अस्वस्थ वाटतंय. तो म्हणाला, आई उगाच गैरसमज करून घेऊ नकोस. काही काळात समीरचं लग्न झालं. दुसरी सून पूजा, ती शांत होती, पण शांततेही अंतर असतं. घरात 2 संसार सुरू झाले आणि माझा संसार थांबला. माझ्या गरजा लहान वाटू लागल्या. माझ्या आठवणी जुनाट ठरू लागल्या. मी बोलणं थांबवलं, कारण बोललं तर कुणाला वेळ नव्हता. आईचं मौन घरात शांतता आणत होतं, पण आईच्या मनात वादळ उठवत होतं. रात्री मी छताकडे पाहत असे. माझ्या डोळ्यात आठवणीचे चित्रपट चालायचे. हीच ती मुलं ज्यांना मी कुशीत झोपवलं होतं. त्या दिवशी मी स्वतःलाच विचारलं, आई होणं एवढं मोठं अपराध आहे का? मला माहित नव्हतं हे मौन लवकरच माझ्या आयुष्याला घराच्या उंबरठ्यावर उभं करणार आहे. नक्की. त्या घराच्या भिंती मी विटांनी उभ्या केल्या होत्या. प्रत्येक वीट माझ्या कष्टाची साक्ष होती. पण काळानं त्या भिंतीवर माझं नाव पुसलं जाणार होतं, हे मला तेव्हा कळलं नाही. हे घर माझ्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर मी सांभाळलं. मजुरी, बचत आणि थोडी मदत या सगळ्यातून हे घर उभं राहिलं. माझ्या नावावर होतं आणि मला वाटलं माझ्या नावावर म्हणजे माझ्या सुरक्षिततेवर. एक दिवस अनिकेत म्हणाला, आई घराचे कागदपत्र आमच्या नावावर करायला हवं. मी थांबले. क्षणभर मी विचारलं, का रे? तो म्हणाला, आजकाल व्यवहार नीट ठेवायला लागतात. लोक काय म्हणतील? नेहमी लोक. मी कोणाशी सल्ला केला नाही, कारण आई कुणावर विश्वास ठेवायचा असतो? आपल्या मुलावरच. मी कागदावर सही केली. त्यावेळी माझ्या हातात पेन होता आणि माझ्या नशिबात एक मोठी चूक. कागद त्यांच्या नावावर केली आणि हळूहळू घरातले सूर बदलले. आता हे आमचं घर झालं. मी मात्र त्या घरात अतिथी झाले. कधी कधी सुना म्हणायच्या, आई आता तुम्ही जरा जपून राहा. घर आमचं आहे ना. त्या शब्दात धमकी नव्हती, पण जखम होती. माझी खोली बदलण्यात आली, कारण नव्या कपाटासाठी जागा हवी होती. माझ्या आठवणी एका छोट्या खोलीत कोंडल्या गेल्या. मी काही बोलले नाही, कारण बोललं तर माझा अहंकार ठरला असता. आई बोलली तर ती त्रासदायक ठरते. गप्प राहिली तर ती ओझा बनते. त्या घरात मला पहिल्यांदा भीती वाटली, कारण माझ्या नावाचं काहीच उरलं नव्हतं. ना घर, ना अधिकार, ना शब्द. रात्री मी उशाशी बसून रडले. आठवणी डोळ्यासमोर आल्या. भुकेली पोट, उपाशी रात्र, माझे कष्ट आणि आज माझ्या सहीनं मी स्वतःलाच बेघर केलं. त्या रात्री मी पहिल्यांदा देवाला प्रश्न विचारला, देवा, आईचं प्रेम एवढं स्वस्त असतं का? मला माहित नव्हतं पुढचा दिवस माझ्या आयुष्यातील सगळ्यात काळा दिवस ठरणार आहे. तो दिवस सामान्य नव्हता. तो दिवस माझ्या आयुष्याचा शेवटचा उंबरठा होता. सकाळी मी नेहमीसारखी उठली. देवापुढे दिवा लावला, तुळशीला पाणी घातलं. पण घरात अस्वस्थता, शांतता होती. कोणीच माझ्याशी नीट बोलत नव्हतं. अनिकेत माझ्यासमोर आला. त्याचा आवाज थंड होता. आई, आपण सगळे बसून बोलूया. आपण या शब्दात मी नव्हते. मी खुर्चीवर बसले. समोर माझीच मुलं, माझ्याच घरात सुना बाजूला उभ्या. अनिकेत म्हणाला, आई आता तुला इथं राहणं कठीण होईल. मी विचारलं, का रे? कारण दिली गेली. घरात वाद होतात. लोक काय म्हणतील? सुना अडचणीत येतात. एकच कारण नव्हतं, आईचं प्रेम.
समीर म्हणाला, आई, वृद्धाश्रमात सोय आहे, तिथे बघायला लोक असतात. तो शब्द वृद्धाश्रम माझ्या कानात धावासारखा बसला. मी म्हणाले, मी माझं ओझा आहे का? कोणीच उत्तर दिलं नाही. मी विचारलं, मी काय चुकले? त्या प्रश्नाला उत्तर नव्हतं. कारण काही अपराध आईचे नसतात, ते काळाचे असतात. माझ्या हातात एक छोटी पिशवी दिली गेली. काही कपडे, देवाची मूर्ती आणि आठवणी. मी उंबरठ्यावर थांबले. तोच उंबरठा जिथे मी माझ्या मुलांना पहिल्यांदा चालायला शिकवलं होतं. मी मागे पाहिलं नाही, कारण मागे पाहिलं असतं तर मी तुटून पडले असते. आई तुटत नाही. मी गप्प निघून गेले. बाहेर पाऊस पडत होता. शेजाऱ्यांच्या नजरा माझ्यावर होत्या. कोणीच काही विचारलं नाही, कारण सत्य विचारायला सगळे घाबरतात. मी रस्त्यावर उभी होते. माझ्याकडे घर नव्हतं, मुलं होती, पण त्यांचं मन नव्हतं. त्या क्षणी मी स्वतःला म्हटलं, सावित्री, तू आई होतीस म्हणूनच आज एकटी आहेस. पण ही कथा इथे संपत नाही, कारण आईचं आयुष्य घराबाहेर गेल्यावरही चालूच राहतं. मी गेटच्या आत पाऊल टाकलं आणि पहिल्यांदाच माझं डोकं खाली झुकलं. हे कुणाचं घर नव्हतं, हे आश्रय होता, जिथे येणारा प्रत्येक जण आपल्या आयुष्याचा पराभव घेऊन आलेला असतो. एक बाई समोर आली. तिने विचारले, नाव? मी नाव सांगितले, सावित्री. वय? मी थांबले. आईचं वय तिच्या सुरकुत्यात नसतं, ते तिच्या त्यागात असतं. 60च्या वर तिने काही लिहिलं. माझं आयुष्य एका वहीत नोंदवलं गेलं. मला एक खाट दाखवली. पांढरी चादर, एक उशी, एक कपाट. मी त्या खाटेवर बसले. इतकी वर्ष मी उभं आयुष्य जगलेले. आज बसायला जागा मिळाली. आजूबाजूला अनेक चेहरे होते. कुणी आई, कुणी वडील. सगळ्यांच्या डोळ्यात एकच प्रश्न, आपण कुठे चुकलो? एक आजी म्हणाली, माझा मुलगा परदेशात आहे. तिच्या आवाजात अभिमान नव्हता, रिकामेपणा होता. दुपारी जेवण मिळालं. भाजी, भात, वरण. पोट भरलं, पण मनाला कोणी विचारलं नाही, आई, तुला काय हवंय? संध्याकाळी सगळे अंगणात बसले. कोणी देवाचं नाव घेत होतं, कोणी शांत बसलेले. मी आकाशाकडे पाहिलं. तेच आकाश ज्याखाली माझी मुलं खेळायची. एक आजोबा म्हणाले, माझं घर मी मुलांच्या नावावर केलं. मी गप्प राहिली, कारण माझी कथा त्याच वाक्यात होती. रात्री मी उशीवर डोळे मिटले, पण झोप येईना. कानात माझ्या मुलांचा आवाज घुमत होता, आई. पण तो आवाज आठवणीचा होता. सगळं घडून गेल्यावरही मी त्यांच्यासाठी वाईट विचार केला नाही. आईचं मन असंच असतं, तुटतं पण तक्रार करत नाही. त्या रात्री मी स्वतःशीच म्हणाले, सावित्री, हे घर तुझं नाही, पण इथली वेदना तुझी आहे. आणि कदाचित याच वेदनेतून मला नवं आयुष्य शिकायचं आहे. वृद्धाश्रमात सकाळ लवकर येते, कारण इथे कोणी स्वप्न पाहत नाही. सगळे फक्त उजाडण्याची वाट पाहतात. पण त्या सकाळी माझ्या मनात पहिल्यांदाच थोडी उजेडाची रेषा दिसली. मी पहाटे उठले. अंगणात तुळस नव्हती, पण झाडं होती. मी हात जोडले. देव आता दूर वाटत नव्हता. एक लहानशी बाई माझ्याजवळ आली. तिच्या डोळ्यात घाबरलेपणा होता. ती म्हणाली, आई, मला इथे जमेल ना? तिनं मला आई म्हटलं. त्या एका शब्दानं माझ्या मनात काहीतरी हल्लं. आश्रमात लहान सहान कामं असतात, भाजी निवडणं, कपडे घडी करणं. मी पुढे झाले, कारण आईला काम नसलं की ती आतून मरते. कोणी आजारी पडलं की मी बसायचे, पाणी द्यायचे, डोक्यावर हात ठेवायचे. त्या क्षणी मी विसरायचे माझ्या जखमा. संध्याकाळी सगळे बसायचो. कोणी कथा सांगायचे,
मी माझ्या मुलांच्या लहानपणीच्या गोष्टी सांगायचे. कुणाच्या डोळ्यात पाणी यायचं, कारण प्रत्येक कथा आपलीच असते. माझी मुलं मला भेटायला आली नाहीत, पण मी त्यांची वाट पाहणं सोडलं नाही. आईचं मन दरवाजाशीच असतं. एक रात्री मी शांतपणे झोपले, कारण त्या दिवशी मी कुणासाठी तरी उपयोगी होते. आई पण म्हणजे रक्ताचं नातं नसतं, त्या स्पर्शाचं असतं. त्या रात्री मी स्वतःला म्हणाले, सावित्री, तुझी मुलं तुझ्यापासून दूर गेली, पण तुझा आई पण अजून जिवंत आहे. आणि कदाचित हेच आई पण माझ्या आयुष्याला नवा अर्थ देणार आहे. नक्की त्या दिवशी आश्रमात वेगळीच हालचाल होती. गेट उघडलं, काही पाहुणे आले. मी नेहमीसारखी माझ्या कामात होते, पण मन आज थोडं अस्वस्थ होतं. दुरून एक गाडी थांबली. माझं हृदय एक क्षण थांबलं, कारण त्या गाडीचा आवाज मला ओळखीचा वाटला. मी मान उचलली. 2 आकृत्या गेटमधून आत आल्या. माझ्या पायाखालची जमीन सरकली. ते माझे मुलं होते, अनिकेत आणि समीर. ते माझ्याकडे पाहत नव्हते, डोळे खाली होते, चेहऱ्यावर अपराधीपणा. मी मात्र त्यांच्याकडे पाहिलं, कारण आई पाठ फिरवत नाही. अनिकेत म्हणाला, आई. तो शब्द अर्धवट होता, पण माझ्या कानात पूर्ण आयुष्य उतरलं. समीर पुढे आला, आई, आमचं चुकलं. त्याचे शब्द सोपे होते, पण त्या शब्दाआधी माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. माझं मन म्हणत होतं, त्यांना जवळ घे, पण माझ्या जखमा म्हणत होत्या, आता उशीर झालाय. आईचं मन नेहमी हरतं. अनिकेत म्हणाला, आई, तुला घरी परत यायचं आहे. घर, तो शब्द माझ्या जखमेवर मीठ चोळल्यासारखा होता. मी थोडा वेळ गप्प राहिले, मग म्हणाले, मुलांनो, घर भिंतीचं नसतं, ते माणसात असतं. मी त्यांना माफ केलं, कारण आई माफीशिवाय जगू शकत नाही. पण मी म्हणाले, मी परत येणार नाही. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं, माझ्या डोळ्यातही. पण आज माझं पाणी कमकुवत नव्हतं, ते शांत होतं. त्या दिवशी मी स्वतःसाठी पहिल्यांदा निर्णय घेतला. आई असणं म्हणजे स्वतःला विसरणं नव्हे. आयुष्य कधी कधी शांततेत संपतं. मोठा आवाज नाही, मोठा वाद नाही, फक्त मनात साठलेली एक खोल शांती. आज सकाळ वेगळी वाटत होती. सूर्य नेहमीसारखाच उगवला, पण माझ्या मनात काहीतरी पूर्ण झाल्यासारखं होतं. मी देवापुढे बसले, हात जोडले. आज काही मागितलं नाही, कारण आज मला काहीच उरलं नव्हतं मागायला. मी मागे वळून पाहिलं. बालपण, लग्न, संघर्ष, मुलं, त्याग आणि शेवटी एकटेपणा. पण तरीही मी स्वतःला अपयशी मानत नव्हते, कारण मी प्रेम केलं होतं. माझी मुलं आज सुखात असतील, माझ्या नावाशिवाय, माझ्या उपस्थितीशिवाय, पण माझ्या संस्काराशिवाय नाही. आईचं अस्तित्व घरात नसलं तरी मनात राहतं. आज येथे अनेक जण मला आई म्हणतात. कुणी रक्ताचं नाही, पण भावना खरी आहे. आता मला कळलं, आई पण हे जन्माने मिळत नाही, ते प्रेमाने कमावलं जातं. त्या रात्री मी शांत झोपले. कसलाही राग नाही, कसलीही तक्रार नाही, फक्त एक समाधान. मी माझं कर्तव्य पूर्ण केलं. मी आई आहे. मला महाल नको, मला दागिने नको, मला फक्त एवढंच हवं होतं. माझ्या म्हातारपणी मला ओझं म्हणू नये. माझ्या कष्टावर हक्क सांगणं सोपं आहे, पण त्या कष्टांना मान देणं कठीण आहे. लक्षात ठेवा, आई वडील जिवंत असताना त्यांची किंमत नसते, आणि ते गेल्यावर घर असूनही घर उरत नाही. ही कथा एका सावित्रीची नाही, ही कथा तुमच्या आमच्या घरातल्या आईची आहे. आत्ताच आपल्या आईकडे पहा, तिच्या डोळ्यात पहा,
कारण आई जिवंत असते तोपर्यंतच आपण माणूस असतो. ही कथा समाजाला आठवण करून देते की आई वडील म्हणजे जबाबदारी नाही, ते आपली मुळे आहेत. त्यांच्याकडे ओझं म्हणून नव्हे तर अनुभव, प्रेम आणि आधार म्हणून पाहायला हवं. ही कथा शिकवते घर कागदावर असतं पण घर पण माणसात असतं. ही कथा समाजाला शिकवते फक्त मालमत्ता मिळवून कुटुंब तयार होत नाही तर नात्याची जपणूक हवी, हे ती ठामपणे सांगते. वृद्धाश्रम वाईट नाहीत, पण तिथे जाणाऱ्या आई वडिलांची संख्या समाजाच्या संवेदनशीलतेचं अपयश दाखवते. ही कथा प्रश्न विचारते, आई वडील जिवंत असताना त्यांच्यासाठी घरात जागा का नसते? आईचं दुःख ती कधी शब्दात मांडत नाही, ती सहन करते, गप्प राहते आणि शेवटी अदृश्य होते. ही कथा त्या मौनाला आवाज देते. आजची तरुण पिढी वेगाने यशाकडे धावते पण माणुसकी मागे पडते. ही कथा तरुणांना थांबवून विचारायला भाग पाडते, आपण उद्या कोणत्या प्रकारची मुलं होणार आहोत. ही कथा फक्त एका आईची आत्मकथा नाही, ही आपल्या घराघरातल्या अदृश्य वेदनेची साक्ष आहे. आई जेव्हा जन्म देते तेव्हा ती स्वतःला मागे ठेवते, पण मुलं मोठी झाल्यावर तिलाच मागे टाकतात. किती भयावह सत्य आहे. आज जर ही कथा एका व्यक्तीच्याही मनाला स्पर्श करत असेल तर समजा तिचं प्रयोजन सफल झालं आहे. कारण आईला मोठ्या शब्दाची गरज नसते, तिला फक्त थोडा वेळ, थोडा मान आणि थोडं आपुलकीचं बोलणं हवं असतं. आजच आपल्याला आपल्या आई वडिलांना विचारा, तुम्ही कसे आहात? कारण ते असतात तोपर्यंतच आपल्याकडे घर असतं. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन आलेले असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा. धन्यवाद. नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.